महाराष्ट्र शासनाकडून दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाचा निर्णय। दर महिन्याला मिळणार आता 3000 रुपये। दिनांक 13/2/2024 मंगळवार रोजी दिव्यांग मंत्रालय मुंबई येथे आज माननीय आमदार बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग मंत्रालयाचे सचिव सुमित भांगे साहेब व सर्व सचिव यांच्या आज झालेल्या बैठकीत दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। दिव्यांगांची जी मागणी होती संजय गांधी पेन्शन 3000 करण्यात यावी, आज त्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे। राज्यातील दिव्यांगांना आता यांच्यासाठी आंदोलन करण्याची गरज पडू नये अशी माननीय बच्चू कडू साहेब यांची इच्छा होती, म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय, अशी माहिती प्रहार दिव्यांग क्रांती संघटना राज्य उपाध्यक्ष रामदास खोत साहेब यांनी याबाबत यावेळी बोलताना माहिती दिली। नमस्कार, मी रामदास खोत, प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटना महाराष्ट्र राज्य। आज दिव्यांग मंत्रालयामध्ये महाराष्ट्राचे दिव्यांगांचे हृदय सम्राट नामदार ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू आणि दिव्यांग मंत्रालयाचे सचिव सुमित भांगे साहेब आणि सर्व सचिवांची एक महत्त्वपूर्ण बैठक आज झालेली आहे। या बैठकीमध्ये राज्यातील दिव्यांगांची जी मागणी होती संजय गांधी पेन्शन 3000 करण्यात यावी, त्याचा प्रस्ताव आज मान्य झालेला आहे आणि यासाठी महाराष्ट्रातल्या दिव्यांगांनी बच्चूभाऊ आणि या दिव्यांग मंत्रालयाचं आम्ही त्यांचं स्वागत करीत आहोत। आणि राज्यातील दिव्यांगांनी कोणताही आंदोलन फक्त ह्याच्यासाठी करू नये, जी मागणी होती ती आज बच्चूभाऊंनी या महाराष्ट्रातल्या दिव्यांगांना एक मोठा दिलासा दिलेला आहे आणि पेन्शनची 3000 ची मागणी ती आज पूर्ण झालेली आहे। महाराष्ट्राच्या दिव्यांग बांधवांना लवकरच वाढीव मदत 1500 रुपये मिळणार आहे। त्यामुळे पहिले हीच मदत महिन्याला 1500 रुपये होती, आता ती 3000 रुपये मिळणार आहे। यावेळी महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांनी माननीय बच्चूभाऊ कडू व दिव्यांग मंत्रालयाचे आभार व्यक्त केले। यावेळी संघटना प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यांच्या वतीनं या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं। यावेळी प्रहार दिव्यांग संघटना राज्य उपाध्यक्ष रामदास खोत, राज्य प्रहार दिव्यांग उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख चंद्रभान गांगुर्डे, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दिलीप दिघे, नाशिक जिल्हा अध्यक्ष ललित पवार, चांदवड तालुका अध्यक्ष सोमनाथ जाधव तसे राज्यातील दिव्यांग बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते।